नमस्कार विद्यार्थी मित्रो, गणिताच्या आणखी एक व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। चला तर विद्यार्थी मित्रो, आज आपण वर्गमूळ कशा पद्धतीने काढायचा आहे ते आज आपण इथे शिकणार आहोत। बघा विद्यार्थी मित्रो, वर्गमूळ म्हटलं की तुम्हाला काय माहीत असणं आवश्यक आहे, 1 पासून तर 30 पर्यंतच्या संख्यांचे वर्ग माहीत असणं आवश्यक आहे। परंतु 1 पासून 30 पर्यंत जरी नसेल तरी मिनिमम तुम्हाला 1 पासून तर 20 पर्यंतच्या संख्यांचे वर्ग तर निश्चितच तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे। तेवढेही नसेल तर कमीत कमी 1 पासून 10 पर्यंतच्या संख्यांचे वर्ग तरी तुम्हा सगळ्यांना पाठ असायला पाहिजे। बघा विद्यार्थी मित्रो, कशा पद्धतीने त्याचा होते आहे ते बघा। 1 चा वर्ग किती असतो? 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 16, 5 चा वर्ग 25, 6 चा वर्ग 36, 7 चा वर्ग 49, 8 चा वर्ग 64, 9 चा वर्ग 81 आणि 10 चा वर्ग किती येतो? 100। आता बघा इथं याची एक स्पेशालिटी काय आहे बघा, जिथं जिथं तुम्हाला जसा 1 चा वर्ग असेल तरी एकक स्थानी 1 येणार आहे, परंतु त्याचसोबतच पुन्हा बघा 9 चा वर्ग असेल बघा, इथून तर एवढं बघा, हा 1 चा वर्ग असेल तरी एकच येतो एकक स्थानी आणि 9 चा वर्ग असेल तरी एकक स्थानी एकच येतो। ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे। जेव्हा जेव्हा तुम्हाला इथं ज्या संख्येचा वर्गमूळ करायला सांगत आहे त्यावेळी जर एकक स्थानी 1 आला तर तुमचे 2 पॉसिबिलिटीज होत आहे, 2 शक्यता आहेत। एक तर 1 राहू शकेल, नाहीतर 9 राहू शकेल एकक स्थानी, बरोबर आहे। मग अशा वेळेस बघा तुम्हाला ती गोष्ट लक्षात ठेवायची। मग बाकीच्या गोष्टी मी तुम्हाला तिकडे सोडवताना सांगणारच आहे। ज्यावेळेस बघा 4 एकक स्थानी येत असेल तर समजून घ्यायचं इथं काय होऊ शकते, तो 2 चा तरी राहू शकेल, 2 तरी राहू शकेल, नाहीतर बघा 8 तरी राहू शकेल। बघा इथं 4 आहे, एकक स्थानी 4 4 आहे। याचा अर्थ काय समजून घ्यायचा की इथं तो काय राहील, 2 राहील, नाहीतर तो 8 राहील, ठीक आहे। त्याच्यानंतर बघा जर 9 असेल तर 9 असेल तर बघा 7 चा वर्ग एकक स्थानी 9 असेल, 3 चा वर्ग एकक स्थानी 9 येत आहे, म्हणजे काय राहू शकेल, एक तर त्या एकक स्थानी काय राहू शकेल, एक तर 3 राहील, नाहीतर 7 राहील। तेव्हाच एकक स्थानी 9 आहे म्हणजे काय 3 राहू शकते, नाहीतर 7 राहू शकते, ठीक आहे। आता बघा इथं हा 4 आहे, हा बघा 36 4 आहे, म्हणजेच 4 चा वर्ग 16 एकक स्थानी 6, 6 चा वर्ग 36 एकक स्थानी 6। एक मात्र फक्त असा एक आहे नंबर जो 5 आहे, ज्याच्या एकक स्थानी 5 असेल तर इकडे सुद्धा काय राहणार आहे, 5च राहणार आहे। ह्या गोष्टी महत्त्वाच्या आणि ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात असणं आवश्यक आहे। चला आता आपण ज्या संख्येचा वर्गमूळ काढायचा आहे ते आता आपण इथे शिकणार आहोत। बघा विद्यार्थी मित्रो, पहिली संख्या घेतलेली आहे 529। तुम्ही म्हणाल का सर 529 घेतले, याचा वर्ग तर आम्हाला सहज माहीत आहे। मला माहिती आहे की याचा वर्गमूळ तुम्हाला म्हणजे अगदी सोपा आहे आणि तो तुम्ही पाठ केले असेल त्यामुळे तुम्हाला तो येईल सुद्धा। फक्त मी ही ट्रिक समजावून सांगण्यासाठी फक्त हा 3 अंकी नंबर घेतलेला आहे, फक्त ती समजून घ्या। त्याच्यानंतर तर समोर 4 अंकी नंबरच आहे आपल्याकडे। बघा विद्यार्थी मित्रो, सर्वात आधी काय करायचं आहे, वर्गमूळ काढायचं म्हटले तर काय करायचं, 2 अंकी नंबर्स जे आहेत त्यांचा गट पाडायचा, एकक स्थानाकडून 2 अंकी म्हणजे एकक दशक अंक झाला। आता काय करायचं आहे, 9 आहे, 9 आहे तर मी काय म्हटलं पहा, 9 केव्हा केव्हा राहू शकते, एक तर 3 चा वर्ग केल्यानंतर 9 येऊ शकते, नाहीतर 7 चा वर्ग केला तर 49 म्हणजे एकक स्थानी 9 येऊ शकते। म्हणजे इथं काय पॉसिबिलिटीज आहे, एक तर इथं काय राहू शकेल, 3 राहू शकेल, नाहीतर इथं काय राहू शकेल, 9 राहू शकेल। आता 3 आहे की 9 आहे कसं ओळखायचं हे आपण नंतरच्या कॅल्क्युलेशनवर पाहू। आता बघा काय करायचं आहे, मग इथं पाहायचं आहे 5 आहे। बघा 5 हा नंबर आहे, 5 च्या आधी येणारी वर्गवाली संख्या कोणती आहे, 4, बरोबर आहे, 4 आहे। त्याच्यानंतर 5 च्या नंतर येणारी वर्गवाली संख्या कोणती आहे, ती आहे 9। आता बघा हा 2 चा वर्ग आहे आणि हा कितीचा आहे, 3 चा वर्ग आहे। आता बघा इथं काय पाहायचं आहे आपल्याला, 5 हा 9 च्या जवळ आहे की 5 हा 4 च्या जवळ आहे। पहा 5 हा काय म्हटलं, 5 हा 4 च्या जवळ येते की 5 हा 9 च्या जवळ येते। जर 5 हा अंक
आतमधल्या वर्गवाल्या संख्येच्या जवळ येत असेल तर इथं येणारी संख्या काय येणार आहे? 3 येणार आहे, छोटीवाली येणार आहे. आणि 5 हा जर समोरच्या वर्गवाल्या संख्येच्या जवळ असेल तर काय येणार आहे? मोठी संख्या 9 येणार आहे. आता बघा इथं एक गोष्ट तर लक्षात आली, इथं काय येणार आहे? इथं येणार काय आता? तर बघा सर्वात आधी याच्या खालची जी आहे ती, याच्या खालची जी संख्या आहे वर्गवाली ती कोणती आहे? 4 म्हणजे 2. म्हणजे तो कोणत्या संख्येचा आहे? 2. ही गोष्ट फिक्स आहे की 2 येणार आहे दशक स्थानी. आता बघा इथं पाय 5 एकक स्थानी 3 येते की 9 येते. आता पहा 5 हा अंक कुणाच्या जवळ आहे? 9च्या जवळ तर राहू शकणार नाही, कारण फरक 4चा आहे. तो कुणाच्या जवळ आहे? 4च्या जवळ आहे. म्हणजे आतमध्ये आहे तर इथं काय येईल मग? हा 3 म्हणजे छोटीवाली संख्या येणार आहे. समजलं विद्यार्थी मित्र? फक्त हे तुम्हाला समजावून सांगण्यासाठी घेतलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे हा काय 529 हा कशाचा? 23चा वर्ग आहे हे तुम्हाला माहीत आहे, म्हणून तुम्हाला हे लवकर समजलं असेल सुद्धा. आता बघा आता इथं पाहू 2209 हा कोणत्या संख्येचा वर्ग आहे? म्हणजे 2209 याचं वर्गमूळ किती आहे? तर काय करायचं? सर्वात आधी पाडायचं आहे. याचे 2 संख्येचा गट पाडले. इथं सुद्धा काय आहे? 9 आहे. 9 आहे म्हणजेच काय समजू काय राहू शकते? एक तर इथं 3 राहील एकक स्थानी, नाही तर काय राहणार? 9 राहणार. काय येणार आहे बघा? एक तर 3 राहील, नाही तर दुसऱ्या ठिकाणी काय राहू शकते? नाही इथं 7, 9 नाही 7, बरोबर आहे. 7 7 49 ना, 7 7 49 7 राहू शकेल. ओके. इथं चुकीनं मीनं 9 लिहिला होता, तो काय येणार आहे? 7. हां बघा 7 7 49 म्हणजे एकक स्थानी 9, 3 3 9 म्हणजे एकक स्थानी 9. आता बघा विद्यार्थी मित्र इथं काय येईल मग? आता एक तर 9 आहे एकक स्थानी म्हणजे 3 राहू शकेल, नाही तर 7 राहू शकेल. आता बघा याच्या आधी पाहून घ्यायचे 2 नंबर किती आहे? 22 आहे. चला 22 आहे तर 22च्या आतमध्ये येणारी वर्गवाली संख्या कोणती आहे? 22च्या आतमध्ये तर वर्गवाली संख्या पाहिली तर 16 आहे. 16 कोणत्या संख्येचा वर्ग आहे? 4चा. म्हणजे एकक दशक स्थानी 4 येणार आहे, फिक्स आहे. आता विचार काय करायचा आहे? बघा आता हा 22 आहे. 22 हा अंक याच्या आतमध्ये वर्गवाली संख्या कोणती आहे? 16. आणि याच्या नंतरची वर्गवाली संख्या कोणती आहे? 25. आता कुणाच्या जवळ आहे बघा? कुणाच्या जवळ आहे? 22 हा संख्या 16च्या जवळ आहे. इकडे 6चा फरक आहे, इकडे कितीचा आहे? 3चा फरक आहे. म्हणजे तो मोठ्या 25च्या जवळ आहे. 25च्या जवळ आहे म्हणजे मोठा नंबर येणार आहे. म्हणजे इथे येणार आहे 47 भाग. इथं काय येणार आहे? 7 नंबर. समजलं विद्यार्थी मित्र? अशा पद्धतीने तुम्हाला याचा वर्गमूळ काढायचा आहे. बघा आता त्याच्यानंतर इथं सुद्धा इथं 2 अंकी संख्येचा काय काढायचा आहे? गटपाडा. एकक स्थानी किती दिसत आहे? 4. 4 केव्हा केव्हा येऊ शकते? एक तर एकक स्थानी 2 राहू शकेल, नाहीतर एकक स्थानी काय राहू शकेल? एकक स्थानी बघा 4 आहे. 4 आहे म्हणजे 2 राहू शकेल, नाहीतर काय राहू शकेल? 8 राहू शकेल. समजला? 2 राहू शकेल, नाहीतर 8 राहू शकेल. आता बघा त्याच्यानंतर बघा 33 आहे. 33च्या आतमध्ये येणारी वर्गवाली संख्या कोणती आहे? 33च्या आतमध्ये येणारी संख्या 25च आहे. 25 आहे म्हणजे दशक स्थानी 5 येणार आहे, फिक्स झालं. आता 2 येणार आहे की 8 येणार आहे ते आपण डिसाईड करू. किती येणार आहे? 33. 33च्या आधी 25 येते, त्याच्यानंतर 36 येते. 25 पासून 33 तर खूप लांब आहे, पण 33 हा 36च्या जवळ आहे म्हणजे मोठी संख्या येणार आहे म्हणजे 58. समजलं? म्हणजे 3364 या संख्येचा वर्गमूळ किती येत आहे? 58. अशा पद्धतीने आपल्याला काढायचं आहे. बघा आता याच्यानंतर चौथं 2 संख्येचा गट पाडला. इथं 6 दिसत आहे. 6 केव्हा राहू शकते? एक तर 4 × 16, नाहीतर 6 6 36. 40 आहे. 40च्या आतमध्ये वर्गवाली संख्या कोणती आहे? 36. 36 म्हणजे 6. दशक स्थानी 6 झाले. आता बघा इथंही तसंच करू शकतो. किती आहे? हा आहे 40 नंबर. याच्या आधी येणारी 36, त्याच्यानंतरची संख्या कोणती आहे? इकडे 49 वर्गवाली संख्या. ओके. आता बघा हा याच्या जवळ आहे, कारण इकडे तर 9चा फरक दिसत आहे म्हणजे छोटी संख्या येणार आहे. इथं येणार आहे 4 64. ठीक आहे. त्याच्यानंतर पुन्हा बघा इथं 2 अंकी संख्येचा ग्रुप पाडले. इथंही 6 आहे म्हणजे काय राहू शकते? एक तर 4 नाही तर 6. बघा आता 57 आहे. 57च्या आतमध्ये येणारी वर्गवाली संख्या कोणती आहे? 49च आहे. त्याच्यानंतर कोणती संख्या नाही म्हणजे किती आहे? 7. पहिले झाला 7. 7चा वर्ग 49 म्हणून 7 झाला. त्याच्यानंतर बघा 76 आहे. 57 आहे. 57 आहे. 57 आहे. 57च्या आधी येणारी कोणती आहे? 49 आणि नंतर येणारी कोणती आहे? 64. आता कोणाच्या जवळ असेल बघा? इथून पाहिले तर हा 8 नंबरवर आहे आणि इथून पाहिले तर हा 7व्या नंबरवर आहे.
म्हणजे तो इकडल्या बाजूला किती आहे 49 8 नंबर आणि इकडे पाहिलं तरी किती येत आहे 7चा फरक आहे. म्हणजे इथे किती येणार आहे मग मोठा नंबर येणार आहे 76. आता बघा इथं पुन्हा 2 अंकी संख्येचा गटपाडा 1 आहे. 1 आहे म्हणजे काय राहू शकते 1 तर 1चा वर्ग नाही तर 9चा वर्ग 81 म्हणजे एकक स्थानी 1 राहू शकेल. बघा इथं आहे 82. 82च्या आतमध्ये येणारी वर्गवाली संख्या कोणती आहे 82च्या आतमध्ये कोणती येते 8. 81 म्हणजे काय येणार 9 येणार आहे माहीत झालं. त्याच्यानंतर बघा हा आहे 82 याच्या आतमध्ये येणारी वर्गवाली संख्या आहे 81. त्याच्यानंतरची वर्गवाली संख्या कोणती आहे 100च आहे डायरेक्ट. आता हा 82 जो आहे 100पासून खूप लांब आहे परंतु हा 82 81च्या जवळ आहे म्हणून इथं काय येईल हा 91. आता बघा विद्यार्थी मित्र मी तुम्हाला किती 1 पासून तर 6 उदाहरणं सोडून सांगितलेली आहे. मग निश्चितच तुम्हाला ही ट्रिक जी आहे समजली असेल असं मी गृहीत धरतो आहे. आता तुम्ही हे सगळे जे समजावून सांगितले आहे त्याचा आधार घेऊन तुम्ही हे 7वं जे उदाहरण आहे या 7व्या 6724 या संख्येचा काय काढायचा आहे वर्गमूळ काढायचा आहे आणि याचं उत्तर तुम्हाला काय करायचं आहे कॉमेंटमध्ये द्यायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करायचा आहे. अशाच नवनवीन मॅथच्या ट्रिक्सकरिता माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. माझ्या पेजलासुद्धा फॉलो करायचं आहे. पुन्हा भेटूया मित्रांनो. धन्यवाद.